हां बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न असा आहे की या आकृतीमध्ये दिलेल्या आकृतीमध्ये एकूण कोण किती, कोण किती असा प्रश्न आहे. कोण किती. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला काढायचं आहे तर फार सोपं आहे. ठीक आहे. कसं करायचं, इथं जेवढे कोण आहेत तेवढे मोजून टाकायचे पहिल्यांदा. 1 2 3, जर जास्त असलं तर जास्त. ठीक आहे. मग काय करायचं, आता कोण किती म्हणते एकूण. आता एकूण कोण म्हणजे इथं आपले दिसतात किती, 3च दिसतात, परंतु ऍक्च्युअली 3च आहेत का, नाही. तर इथं कोण आहेत जास्त, हा एक कोण आहे, हे 3 तर आहेत, परंतु त्या व्यतिरिक्त हे आणि ही रेषा मिळून एक त्रिकोण तयार होते, हा मोठा त्रिकोण तयार होते. तर असे एकूण त्रिकोण किती आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता ते कसे काढतात, तर ते सोपी ट्रिक आहे. एक असे नंबर द्यायचे, त्याची बेरीज करायची. 2 अधिक 3, याची बेरीज करून घ्या. किती, 6. तर इथे एकूण किती कोण आहे, 6. एकूण कोण आहे, एकूण कोण किती आहे, 6. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एकूण कोण आपल्याला कोण म्हणता येईल, एकूण कोण किती आहे, एकूण कोण 6. आलं सर्वांच्या लक्षात. दुसरी एक आकृती दिसते तुम्हाला इथं, कोणाकोणाला दिसत आहे, एक दुसरी आकृती दिसत आहे. याच्यामध्ये प्रश्न हा आहे की या आकृतीमध्ये कशाची आकृती, आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती, एकूण त्रिकोण किती, एकूण त्रिकोण किती आहे, एकूण त्रिकोण किती. आता आपण तोही प्रश्न सोडवायचा आहे. फारच इझी आहे. पहिलं तुमच्या लक्षात आलं, कोणाकोणा लक्षात आलं, सेम टू सेम इथं करायचे. हे मोजून टाकायचे किती त्रिकोण आहेत, 1 2 3 आणि 4. जेवढे भाग केले आहेत ते मोजून टाकायचे आणि त्याची काय करायची, पुन्हा एकदा बेरीज. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, याची बेरीज केली तर किती मिळतील आपल्याला, 2 आणि 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. तर एकूण त्रिकोण किती आहे इथं या आकृतीमध्ये, एकूण त्रिकोण किती आहेत ना, 10. एकूण त्रिकोण आहे 10. किती त्रिकोण आहेत, 10. बघा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आकृतीतील म्हणजे संख्या सांगा, त्रिकोणांची किंवा कोणांची संख्या सांगा. ठीक आहे. असा प्रश्न हमखास बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारला जातो. एवढंच नाही तर कोणत्याही स्पर्धा परीक्षामध्ये विचारला जातो. आता आमची टीईटी परीक्षा झाली की नाही, झाली की नाही, टीईटी झाली, सीटीईटी झाली, त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येतात. एवढे सोपे नाही विचारत, परंतु हे अशा पद्धतीचे विचारतात. आता ही तिसऱ्या नंबरची आकृती कोणाकोणाला दिसत आहे. आता यामध्ये प्रश्न विचारले जाते की यामध्ये चौकोन किती आहे, काय किती आहे, चौकोन किंवा चौकोन पण विचारले जातात आणि चौरस सुद्धा विचारले जातात. आता चौकोन म्हणजे काय आणि चौरस म्हणजे काय याच्यातला ज्याला भेद कळते त्याला या प्रश्नाचं उत्तर समजू शकतो. आता चौरस म्हणजे काय होतं की ज्याचे सगळे कोपरे सारखे राहतात, सगळे कोन सारखे राहतात आणि सगळ्या बाजू सुद्धा सारख्याच राहतात, त्याला काय म्हणतो आपण, चौरस. आणि चौकोन म्हणजे काय, तर ज्याला 4 बाजू असतात आणि 4 कोपरे असतात. संपलं. 4 बाजू आणि 4 कोपरे, मग ते सारखे असोत नसोत त्याच्याशी काही देणं घेणं नाही, त्याला आपण काय म्हणतो, चौकोन. आता यावरून एक आपल्या लक्षात येते की प्रत्येक चौरस हा चौकोन असतो, परंतु प्रत्येकच चौकोन जो आहे तो चौरस राहील का, नाही. आता आपल्याला संख्या काढायची, तर कशी काढायची, पहिल्यांदा आपल्याला उभ्या रांगा मोजून टाकायच्या. किती आहेत, 1 2 3 आणि 4. मग उभ्या रांगा आडव्या रांगा मोजा मला, अशी किती आहेत, ही एक रांग म्हणजे 1 2 आणि 3. आता आपल्याला काय करायचंय, चौकोनाची संख्या काढायची. आता चौकोनाची संख्या काढण्याचं सूत्र कसं आहे, तर काय करायचं, हे जे उभे चौकोन आहेत नाही का, तेच त्या सगळ्यांची बेरीज करून टाकायची. चौकोन म्हणजे ह्या संख्यांची. आता संख्या कोणत्या आहेत आपल्या, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4, म्हणजे उभ्या रांगांची बेरीज करून टाकायची पहिल्यांदा आणि मग त्याला गुणायचं जे आडव्या रांगा आहेत नाही का, किती आहेत आडव्या रांगा, 1 2 3. त्या रांगांची बेरीज करून त्याचा गुणाकार करायचा. 1 अधिक 2 अधिक 3. आता ही प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे. सांगा याची बेरीज किती होईल, 16. याची बेरीज किती होईल, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 गुणिला यांची बेरीज किती होईल, 1 2 आणि 1 2 आणि 3 ची बेरीज 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. आता याचा जर आपण गुणाकार केला तर किती भेटेल आपल्याला,
साऊंड आहे 7. म्हणजे चौकोन किती आहे आकृतीत? चौकोनांची संख्या तर चौकोनांची संख्या किती आहे? 7. किती? 7. आता पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच आकृतीवर आधारित. कोणत्या आकृतीवर? याच आकृतीवर आधारित आहे. चौरसाची संख्या काढायची. कशाची? चौरस म्हणजे समजलं तुम्हाला सर्वांना? चौरस म्हणजे बघा, याचे चारही बाजू आपण बऱ्याचदा घेतो, चारही बाजू सारखे आहेत, चारही कोपरे सारखे आहेत. परंतु ही जी आकृती आहे, बरं ही चौरस होईल का? ही आकृती चौरस होईल का? ऍक्च्युअली इथं काय सगळ्या बाजू सारख्या आहेत, परंतु हे जे कोपरे पहा, हा कोपरा जेवढा आहे तेवढाच हा कोपरा आहे का? म्हणजे हा कोण लहान आहे तर हा कोण मोठा आहे. म्हणजे याचा अर्थ काय की याचा प्रत्येक कोण काटकोन नाही. प्रत्येक कोण काय नाही? काटकोन नाही, आणि त्यामुळे हा चौरस होऊ शकत नाही. हा चौकोन आहे, हा चौकोन आहे पण चौरस नाही. हा मात्र चौरस आहे. हा चौकोनही आहे परंतु चौकोन तर असून नसून काय आहे तो चौरस आहे. का? कारण की याचा प्रत्येक कोण काय आहे? काटकोन म्हणजे 90 अंशाचा आहे, म्हणजेच सारखे. चौकोनाचे चारही कोण सारखे होण्यासाठी त्याच्या प्रत्येक कोणाचं माप किती असावं लागते? 90 होतेच तो आपोआप. कारण की चौकोनाच्या चारही कोणाच्या मापाची बेरीज किती असते? 360. किती असते? 360. कोणाकोणाच्या लक्षात आलं हे? तर आता आपल्याला असे चौकोन इथे किती तयार होतात, चौरस किती तयार होतात हे आपल्याला बघायचं आहे. पण त्याचं सूत्र काय आहे? त्याचंही सूत्र सोपं आहे बघा. हे काय करायचं? याचा असा गुणाकार. उभ्या रांगा जास्त, उभ्या जेवढ्या रांगा आहेत त्याच्यातला शेवटचा अंक घ्यायचा, आणि आडव्या जेवढ्या रांगा आहेत तेवढ्यातला शेवटचा अंक घ्यायचा. मग याच्यातले जे उभे आहेत त्याच्या पलीकडे यायचं, अलीकडे यायचं, त्याचा गुणाकार आणि याचा गुणाकार. आता करा आपण गुणाकार. 4 गुणिला 3 आणि 2 गुणिला 3. ठीक आहे. आता याचा गुणाकार किती? 4 त्रिक 12 आणि 2 त्रिक 6. आता उरले किती? 1 आणि 2. 1 आणि 2. तर याच्यामधली मोठी संख्या घ्यायची. याच्यातली कोणती संख्या घ्यायची? मोठी. मग मोठी कोणती आहे? 1 आहेत की 2 आहेत? 2. मग ह्या ही बेरीज करून टाकायची पहिल्यांदा. 12 आणि 6 18 आणि 1 व 2 यापैकी मोठा अंक कोणता आहे? मोठा अंक 2 आहे. मोठा अंक 2 आहे. तो मिळवा. मग तो कुठे मिळवायचा आहे? या गुणाकारामध्ये. मग आता गुणाकार किती आला होता? 18 अधिक 2 बरोबर किती होते रे? 20. तर चौरस किती आहे एकूण? एकूण चौरस आहे 20. किती? 20. कोणाला समजलं हे? कोणाला समजलं? यामध्ये न समजण्यासारखे काही आहे का? ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याच्यावरती थोडीशी 4-5 उदाहरणांची प्रॅक्टिस जर केल्या तर तुम्हाला तो सोपं जाईल. हे बघा, मोठ्यांना येत नाही. ह्या सगळ्या ट्रिक्स आहेत. तुम्ही जर दिवसभर जरी मोजत राहिला नाही का, इथं आपण दिवसभर जरी मोजत राहिलं तरी आपल्याला समजणार नाही की बाबा चौरस एवढी संख्या आहे. आलं का लक्षात? कारण की आता चौरस होता बघा, आपल्याला चौरस काढायचे. इथं हा एक चौरस आहे, हा आणि हे तर चौरस दिसतात समजा. म्हणजे किती झाले? 4 1 4 4 2 1 4 3 12. किती झाले? 12. आता त्याच्या व्यतिरिक्त कोणते चौरस आहेत? तर हा बघा, हा एक चौरस या ठिकाणी होते. ह्या 2 बाजू मिळून सारख्या, ह्या 2 बाजू मिळून सारख्या आणि ह्या 2 बाजू मिळून सारख्या. परत इकडे बघा, ह्या 2 बाजू, ह्या 2 बाजू, ह्या 2 बाजू आणि या 2 बाजू मिळून सारख्या. परत खाली जर आले तर या 2 बाजू, या 2 बाजू, या 2 बाजू आणि या 2 बाजू. परत ह्या 2 बाजू, ह्या 2 बाजू, या आणि ह्या. आलं लक्षात? परत इथं या 3 बाजू, या 3 बाजू, या 3 बाजू आणि या 3 बाजू. हा एक चौरस आहे. इकडं या 3 बाजू, या 3 बाजू, या 3 बाजू आणि या 3 बाजू. अशा पद्धतीने परत विद्यार्थी मित्रांनो खाली मध्यभागी तयार होईल. हा वाला एक, या 2 बाजू, या 2 बाजू. हा इथं पण तयार होतो. या 2 बाजू आणि या 2 बाजू. असे चौरस या ठिकाणी तयार होतात. तर ते एकूण चौरस किती तयार होतात? 20. आणि चौकोन तर तुम्हाला सांगितलंच, चौकोन तर एकूण 60 तयार होतात. किती? 60. कारण की चौकोन तयार करताना आपल्याला हा बघा, हा सुद्धा चौकोनच आहे. हा चौकोनच तयार झाला. हा सुद्धा इथं चौकोनच तयार झाला. हा इथं चौकोन तयार झाला. हा इथं चौकोन तयार झाला. हा ह्या 2 मिळून तयार झाला. मग हा 3 मिळून तयार झाला. मग हा 3 मिळून तयार झाला. मग हा 3 मिळून तयार झाला. मग हे 3 मिळून, मग हे 4 मिळून तयार झालं. तर असे चौकोन एकूण किती तयार होतात? 60. आपण दिवसभर जरी मोजत राहिलो तर एवढे कन्फ्यूज होऊ की आपल्याला ते समजणार सुद्धा नाही की इथं 60 कसे आहे. आलं का लक्षात? त्याच्यामुळे ही ट्रिक बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे याच वर्षीसाठी लक्षात ठेवायचं आहे असं नाही.
भविष्यातल्या जेवढ्या कोणत्या स्पर्धा परीक्षा आहेत, तुम्हाला पोलीस भरतीमध्ये लागणे असो, तुम्हाला ग्रामसेवक लागणे असो, तलाठी लागणे असो, NPSC असो, UPSC असो, शिक्षक लागणे असो, आता हे TET आम्हाला तर लागल्यानंतर आता TET पास व्हायला सांगितलंय आणि तुमच्यासोबत दोन्ही पास झाले, पहिला पेपर आणि दुसरा पेपर. आता CTETचा बघा रिझल्ट काय लागते. येते सर्वांच्या लक्षात? हे सर्वांच्या लक्षात आले का? हां बघा आता पुढचा. आता हे समजलं सगळ्यांना. आता एक पुढची गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेऊ. आता आपल्याला एक संख्या दिलेली आहे, म्हणजे एक चौरस दिलेला आहे असं, ठीक आहे? हा